पृथ्वी, काय नाव तुझं? नाव सांग. पृथ्वी, नाव सांगा मला. नाव सांग तुझं. नाव सांगा. नाव सांग तुझं. तुझं. रे पृथ्वीराज सांग. पृथ्वीराज. नाव सांग. हं. इकडे बघ, काकांकडे बघ, वरती तिकडे. बरं, रागाव पण आहे आता, पण गोष्टीशी मस्त खेळतोय तो. काही का नाही, हँड आयज कोऑर्डिनेशन किती छान आहे. 100%. पहिलं होतं का हे कोऑर्डिनेशन? 0% होतं. इम्प्रुव्हमेंट काय काय वाटते आता भैयामध्ये? सगळेच इम्प्रुव्हमेंट आहे सर, काहीच नव्हतं. काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? चंचल होता, रनिंग करत होता. पहिलं हॉस्पिटलमध्ये पळतच होता तो डायरेक्ट. तो हायपर ऍक्टिव्ह होता, आता काहीच नाही. आणि स्पीच अंडरस्टँडिंग 100% वाढले. काय काय इम्प्रुव्हमेंट जाणवते? कम्युनिकेशन वाढले, लक्ष देतो प्रत्येक गोष्टीकडे, मिळून मिसळून राहत होतो, क्या बात. फायनिंग करतो सगळ्या गोष्टी, तुम्ही ज्याच्या सगळ्यांसोबत बोलतोय, कम्युनिकेट करतो तो. मग त्याला थोडस ओरडून वगैरे सांगावं लागतं. दाखवा बरं एकदा कम्युनिकेट करून. सोडते. हं. बस. तुम्ही बोला, नलवडताई त्याच्याशी बोला. बोलतोय का बोलूया आपण? बोल इकडे बोल. आवड खोकली आहे. आत्या बोल, आत्या. दे ना आत्या. देतो दे. इकडे बघ. दे ना. बोल आत्या. इकडे पहिलं बोल. इकडे बघ, इथं माऊ. वरती बघ. ए तुला बोल माऊ. क्या बात आहे. मामा, दादा, बाबा. हे खायचं आहे का तू? काय द्राक्ष? द्राक्ष तुला कसं कळलं हे खायचंच आहे? कुणी सांगितलं ते? म्हणजे तू वस्तू ओळखतोय. आयडेंटिफाय होतो, ब्रेन चालायला लागला त्याचा. आणि त्याला आपण ओरडलं तर मग तू जास्त. आता तू सध्या आळशीपणा करतोय. आय कॉन्टॅक्ट फुल आहे. फुल 100. छान वाटतंय ना. हो आपण एसटीत भेटलो होतो. हो एसटी. आहे का नाही? आता 6 महिन्यापूर्वी झालं. 6 महिन्यापूर्वी आपण सोलापूर एसटी मध्ये भेटलो होतो आणि सगळ्या डॉक्टरला दाखवून झालं होतं. हो. तुम्ही काय सांगाल इतर लोकांना, काय सांगाल ज्यांच्याकडे असं विजिट करणे सरांकडे, म्हणजे न विचार करता विजिट करणे. जी मुलं चालत नाहीत, बोलत नाहीत, बोलत नाही, ज्यांचं लक्ष नाही, जो चंचल आहे, हायपर ऍक्टिव्ह आहे, ह्या 6 महिन्यात काही थेरपी दिली? नाही. कुठल्या तपासण्या केल्या आपण? एक पण नाही. थेरपी म्हणजे मी घरी करतो ते, जे युट्यूबला बघून, बाकी काय असं काही केलं नाही. म्हणजे नुसत्या गोळ्या आणि आपल्या घरगुती ऍक्टिव्हिटी ज्या आपण घरी करतो ते, बाकी काय केलं. त्याच्यावरती एवढा फरक पडतो? 100%. किती टक्के फरक आहे? आता 10%च राहिलं त्याचा. जो आता कम्युनिकेशन झालं तर झालं, म्हणजे कोऑर्डिनेट झालं तर होईल. कम्युनिकेशन पण आलंच की. आता माऊ वगैरे बोलला, भाऊ बोलला, आणि आपण व्यवस्थित बोलतोय. त्याचे उच्चार पण हे नाही येत, अडकत नाही येत, उच्चार पूर्ण येते त्याचे. क्या बात. म्हणजे 90% फरक. 90%. मी 100 म्हणतोय, पण आता ते 10% आता कंटिन्यू पूर्ण बोलला पाहिजे, तेवढ्यासाठी 10% म्हणतो, बाकी काय नाही. किती महिन्यात फरक हा? 6 महिने. 5च महिना, 6वा महिना कम्प्लीट पण नाही. 6 महिन्यात फरक. क्या बात. कसं नलवडताई या, कसं वाटतंय तुम्हाला? म्हणजे तुम्ही पहिल्यांदा आलता नाही का, आहे का नाही? म्हणजे त्यांच्याकडला फर्स्ट पेशंट, तुमच्याकडची सुरुवात, आहे का नाही? कसं वाटतंय का आईला तुमच्या कारकिर्दीतला पहिला पेशंट हा? काय काय बदल वाटतोय तुम्हाला ह्याच्यामध्ये? हो, पहिला असा जास्त असं पळत होता, आता तो शांत आहे एकदम, आणि त्याला समज वाढली त्याची, असं चांगली समज वाढली. चांगली समज वाढली त्याची. छान वाटतंय ना आपल्या कारकिर्दीतला पहिला पेशंट हा? पहिला पेशंट. छान, गुड. हे असं खेळत होता का दादा? नाही, असं काय केलं आता हे शाश्वती बरोबर जो खेळतोय, तो असं काय नव्हतं. तो एक आपल्या आता किती हॅपी आहे का? सिबलिंग होतं का असं? ते म्हणतो ना, हां, ते झालं करतोय. आहे का? हे जे इंटरपर्सनल रिलेशनशिप आहे, नवीन व्यक्तीशी बोलणं, वागणं, ह्याच्याबद्दल काय सांगाल? 100% पहिला बोलत नव्हता, कोणासोबत राहत नव्हता, आपला एकटाच खेळ, त्याच्याच विश्वास होता. विश्वास होता. आणि आता काय बघताय तुम्ही? आता तो सगळ्यांसोबत राहतो व्यवस्थित.
आता शाश्वती बरोबर एवढी ओळख हो. नाहीये तरी पण तू तिच्याशी कसं करतोय तो मिळतो. मिळतो शेअरिंग शेअरिंग पहिले शेअरिंग होतं का हे शेअरिंग पण नव्हतं. घे 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 तू घे. ह्याच्यातून तुम्हाला काय लक्षात येते अंडरस्टँडिंग किती वाढली 100% वाढले. कशी अंडरस्टँडिंग वाढली म्हणतात कारण की पहिला शेअरिंग म्हणजे हेच काहीच माहिती नव्हतं. आज शेअरिंग करतो एखादी गोष्ट तिला आपल्याकडली दुसऱ्याला देणं ही मोठी गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाचं बुद्धीत फरक कुठे पडतो बघा? आय कॉन्टॅक्ट मध्ये तर फरक आहेच मावला द्यायचा. ऐकणं ऐक हा रिस्पॉन्स टू कमांड देत नव्हता. तो अगदी. रिस्पॉन्स वाढलाय. रिस्पॉन्स टू कमांड आहे आणि अंधी कारभार नाहीये हा, काय कुठली वस्तू तोडफोड नाही पहिले आपल्याला टेन्शन यायचं काय फोडलं काय हे सांगते? हे तोडतोय का फोडतोय का आता आल्यापासून काय तोडले फोडले का नाही, अजिबात हात नाही लावत. म्हणजे त्याची डिस्ट्रक्टिव्ह टेंडन्सी गेली आणि सगळ्यात मावलं दे घे. त्याला जे पाहिजे ते घे, त्याच्यासोबत खेळणं. खेळणं. पहिलं काही घे नाही काही खेळणं. चुजी झालं चुजी चुजी झालाय. चुजी झालं दॅट्स व्हेरी ब्युटी ग्रेट मस्तच ना हो सर. आणि विशेष म्हणजे काही न करता नुसत्या मेडिसिनवर मेडिसिन बरं इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह खूप खर्चिक आहे हे 100 रुपये. तुम्हाला वाटतं खर्चिक आहे हे 100 रुपये लोक तंबाखू खाऊन झोपतात. त्याच्यात जर ही मुलं नीट होत असतील तर काय पाहिजे सर आहे का दे, दे. आता ते तो मागतो हा आता आपण बघतो शाश्वती माग देतोय का बघ देतोय का बघ देतो ते. दे. ताईला हे बघा हो का हे बघा हे का मस्ती मस्ती दे ताईला. हे आहे का हे हाईड अँड सीक आलं त्याचं हे खूप छान मस्त ना हो सर. सर एका वडिलाला जी काळजी होती ती राहिली का आता नाही आता काय नाही राहिलं. किती टक्के फरक 100% बोलतो मी. लोक काय म्हणतात त्यापेक्षा मला जे फरक पडला तो 100%. मस्त ना 100%. आणि अवघ्या किती महिन्यामध्ये दादा 5 कंप्लीट झाले 6 चालू आहे. आणि ओनली मेडिसिन फक्त मेडिसिन. कुठल्या चाचण्या नाहीये कुठलं काय नाहीये कधी रक्त काढले नाही ना काय नाही. काय आहे का असं काय कसं एक काका म्हणून कसं वाटतंय एक नंबर आहे. हा एक नंबर आहे. पहिलीच फेर आहे तुमची आमची पहिली पेढी पण बघितलंय ना आधी 4-6 महिन्यापासून बघतोय ना त्याला लहानपणापासून. कसा वाटतोय आता शांत झाला बा. म्हणजे पहिला आहे तसंच आहे का आता नॉर्मल वाटतोय पूर्ण नॉर्मल. आणि बोलतोय आता. पहिलं काहीच बोलत नव्हतं नाही. छान मस्त काय पाहिजे असलं तर तेवढं असं करा नुसतं तेवढंच. आता इंडिकेटेड आहे सगळं आता मागतंय डायरेक्ट. ज्याच्याकडे अशी मुलं आहेत त्यांनी यायला पाहिजेत ना 100%. येणे भेटणे विजिट येणे, भेटणे, करणे. visit करणे म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे विश्वास ठेवणे. विश्वास नाही. आणि विश्वास नसेल तर काय नाही. खूप अवघड जातं ना बाहेर खूप पैसे जातात मोठे मोठे डॉक्टर होतात टेस्ट करणार सगळं टेस्ट करत बसतात पैसे घालवतात. कारण की फक्त मला वाटतं डॉक्टरांची विजिट फीस 2000 3000 त्याच्यापेक्षा एवढ्यात 6 महिन्याची फीस जाते. हे निघून नीट होऊन जाते तो तुम्हाला आता मला काका म्हणला क्या बात आहे काका बोलला तुम्हाला इंडिकेट पहिलं नव्हतं काय. नव्हतं अटॅचच नव्हता काय छान ना